विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 9वीची इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका। मी तुम्हाला MCQ टाईपच्या प्रश्नांची उत्तरे सांगेन। तर प्रश्न 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। नंबर 1, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे, याचं उत्तर आहे नवी दिल्ली ब। 2, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होय, याचं उत्तर आहे ब डॉक्टर M.S. स्वामीनाथन। नंबर 3, 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा डॅश डॅश यांनी केली, ह्याचं उत्तर आहे क इंदिरा गांधी। आपल्याला इथे ब आकडा दिलाय। पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। नंबर 1, व्यक्ती व त्यांची कार्य। कावसजी दादर पोलादाचा कारखाना, डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, नामदार मेघाजी लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन, ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कावसजी दादर पोलादाचा कारखाना, कारण कावसजी दादर यांनी कापड गिरणी सुरू केली आहे। नंबर 2, संस्थेचे नाव प्रमुख कार्य NCERT शिक्षण विषयक संशोधन व विकास करणे, BARC वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणे, CDAC संगणक क्षेत्रात संशोधन करणे, IIM कुशल दर्जाचे व्यवस्थापन तयार करणे, याचं उत्तर आहे नंबर 2, BARC वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणे। नंबर 3, संघटनेचे नाव प्रमुख मागणी अकाली दल स्वतंत्र खलिस्तानची मागणी, मिझो नॅशनल फ्रंट स्वतंत्र मिझोरामची मागणी, नागा नॅशनल कौन्सिल स्वतंत्र नागालँडची मागणी, आसाम गण परिषद स्वतंत्र आसामची मागणी, ह्याचं उत्तर आहे अकाली दल स्वतंत्र खलिस्तानची मागणी। पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा। राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांची नावे, बँक ऑफ बडोदा इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये हे दिलेले आहे, तर ते तुम्ही वाचा। 2 नंबरला आपल्याला दिलं आहे शिक्षण तळापर्यंत पोहोचवण्यासाठी कोठारी आयोगाने सुचवलेले उपक्रम। 3 नंबरला आपल्याला दिलेलं आहे भारताच्या ईशान्येकडील राज्य, त्यामध्ये आसाम, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये येतात। ब टिपालिया लिखित साधने, 2 जमातवाद, 3 जागतिक व्यापार संघटना। प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। फक्त 2, मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले, भारताने महासंगणक तयार केला, ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने महत्त्वाचे असतात। प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढील परिच्छेद वाचा, त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हा परिच्छेद नीट वाचायचा आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। तर प्रश्न क्रमांक 1, VP सिंग सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेत कोणता बोजा टाकला, ह्याचं उत्तर आहे अकाय शेवटी मी खुणा केलेले आहेत। तर नंबर 2, चंद्रशेखर सरकारच्या काळात चलनवाढीचा दर किती टक्के होता, तर ह्याचं उत्तर आहे 17%। नंबर 3, चंद्रशेखर सरकारला सोने का गहाण ठेवावे लागले, याचं उत्तर आहे बघा इथे। प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा। 2, इंदिरा गांधी यांच्या काळात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या। नंबर 3, खडू फळा या योजनेत सुरुवातीस कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो, साली त्यात कोणत्या गोष्टींचा नव्याने समावेश केला आहे। प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। नंबर 1, 1917 मध्ये रशियामध्ये डॅश डॅश क्रांती झाली, याचं उत्तर आहे ड औद्योगिक क्रांती। नंबर 2, इसवी सन 1974 मध्ये भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली, ह्याचं उत्तर आहे पोखरण। प्रश्न क्रमांक 7, पुढील विधाने चूक की बरोबर सांगून सकारण स्पष्ट करा। अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला, हे बरोबर आहे। नंबर 2, मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे, हे विधान बरोबर आहे। नंबर 3, शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले, चूक, शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले, हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी एक संकल्पना स्पष्ट करा। जागतिक शांतता। 2, मानवी सुरक्षा। ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। फक्त 1, ब्रिक्स संघटनेतील सभासद राष्ट्र त्यांनी चीन दिलेला आहे।
ब्राझील, भारत, रशिया, साऊथ आफ्रिका ही ब्रिक्स संघटनेतील सभासद राष्ट्र आहेत. दुसरी आकृती आहे आपल्याला अलिप्तवादी चळवळीचा याला विरोध होता. तर ते घटक लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 9, पुढील एका प्रश्नाचे उत्तर थोडक्यात लिहा. 1. भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? 2. सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इयत्ता 9वीची इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका पाठवली आहे. तर तुम्हाला कोणती प्रश्नपत्रिका पाठवायची हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.